कधीच आजारी पडायचं नसेल तर या सूचना शेवटपर्यंत नक्की ऐका. निरोगी आरोग्यासाठी हे 7 नियम नक्की पाळा. 1. दिवसाची सुरुवात 1 ग्लास लिंबू पाण्याने करा. 2. जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका. 3. दररोज व्यायाम करा. 4. दुधाचा चहा पिऊ नका. 5. रोज गरजेएवढे पाणी प्या. 6. पौष्टिक जेवण नाश्ता करा. 7. रात्रीचे जेवण पौष्टिक व हलके ठेवा. मित्र आणि मैत्रिणींनो, मानसिक आरोग्य तर जपलेच पाहिजे आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी हे 10 उपाय करा. 1. स्वतःच्या भावना मोकळेपणाने बोला. 2. शारीरिक व्यायाम करा. 3. उत्तम नियमित पुरेसा आहार घ्या. 4. व्यसनं टाळा. 5. नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा. 6. गरज पडल्यास मदत घ्या. 7. कामातून सुट्टी घेत चला, इतरांनाही मदत करत राहा. 8. आवडणारा जमणारा छंद बाळगा. 9. स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा. आणि 10. कधी कधी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ काढा, म्हणजे मन नेहमी प्रसन्न राहील. नियमित जास्तीत जास्त पाणी पिल्याने वजन कमी होते. उन्हाळ्यात सतत पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिल्याने मेंदू तजेलदार राहतो. कमी पाणी पिल्याने डोकेदुखी होऊ शकते. दररोज योग्य पाणी पिल्याने पचन संस्था व्यवस्थित राहते. दिवसाला किमान 10-12 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या सूचना. दररोज 1 सफरचंद धुवून चावून खा. हे दातांच्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. जेवणानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर पाण्याने चांगली चूळ भरा. दातांना कीड लागली असेल तर दररोज 2 वेळा स्वच्छ ब्रश करा, जेणेकरून दात दुखणार नाहीत. लवंग तेल दातांसाठी उत्तम असते, म्हणून याचा वरचेवर वापर करा. दिवसा तुम्ही कोणत्याही वेळी ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, पण यातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी सकाळी लवकर ड्रायफ्रुट्स खाल्ल्याचा मोठा फायदा होतो. कधीही ड्रायफ्रुट्स झोपण्यापूर्वी खाणे टाळा. आरोग्यदायी सूचना पाळा, नक्कीच फायदा होईल. कधीही औषधे थंड पाण्याबरोबर घेऊ नये. रात्री 6 नंतर जड अन्न टाळावे. रात्री जास्त पाणी पिऊ नये. रात्री 10 ते सकाळी 4 झोप उत्तम घ्यावी. दिवसभरात किमान 1 तरी फळ खावे. दुपारी जेवणानंतर विश्रांती घ्यावी. रात्री शतपावली करा. जेवताना इतर गोष्टी करू नका. आपण त्यासाठी कष्ट करतो ना, म्हणून ते समाधानाने खा. पोटासाठी खा, जिभेसाठी नको. आजार कमी होतील. सकाळी व्यायाम केल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या. स्वतःचे छंद जोपासा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी चालण्याची सवय ठेवा. चालण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. मेंदू कार्यरत राहतो. मूड चांगला राहतो. डोळ्यांवरील ताण कमी होतो. पाठदुखीपासून आराम मिळतो. रक्तदाब कमी होतो. हातापायाचे स्नायू मजबूत होतात. रक्त गोठण्याचा धोका कमी होतो. गुडघ्याची हालचाल नीट राहते. पायांमधील सांध्यातील ताण कमी होतो. मेंदूला हानी करणाऱ्या या सवयी आजच्या आजच बदला. रात्री उशिरा जागे राहणे आणि उशिरा झोपणे. नाश्ता न करण्याची सवय. सकाळी उशिरापर्यंत जास्त झोपणे. टीव्ही किंवा कॉम्प्युटर पाहता पाहताच जेवणे. लघवी रोखून धरण्याची सवय. झोपताना टोपी, स्कार्फ किंवा मोजे घालणे. साखरेचे जास्त प्रमाणात सेवन करणे. ओल्या बदामामध्ये तांब्याचे प्रमाण अधिक असल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत करते. त्यामुळे ओल्या बदामाचे सेवन जरूर करावे. रोज सकाळी दुधात 4 भिजलेले बदाम, 100 ग्रॅम शेंगदाणे, 2 केळी आणि गूळ यांचा शेक बनवून नाश्ता करा. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रोटीन पावडरची गरजच भासणार नाही. तसेच तुमचं वजन देखील वाढेल. सीताफळ हे जास्त कॅलरी असणारे फळ आहे. ज्यांना कोणाला वजन वाढवायचे आहे त्यांनी सहजपणे या फळाला रोजच्या आहारामध्ये ॲड करा.
दीर्घकाळ जास्त थंड पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते. यामुळे ॲलर्जी आणि इतर आजारांचा धोका वाढतो. म्हणून प्रमाणाबाहेर थंड पाणी पिऊ नका. मित्रमैत्रिणींनो, या आरोग्याविषयी सूचना तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.